डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। कल्याण डोंबिवली जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे उद्या भाजपत प्रवेश करणार आहेत। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 11 वाजता दीपेश म्हात्रे भाजपत प्रवेश करतील। दीपेश ठाकरे ठाकरेंच्या शिवसेनेचे विधानसभा डोंबिवली मतदारसंघातले उमेदवार होते। त्यांना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारीही दिली होती। तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष केणी देखील उद्या भाजपत प्रवेश करतील। मुंबईतल्या कूपर शासकीय रुग्णालयात आपत्कालीन विभागातल्या डॉक्टरांना मारहाण झाल्याची घटना घडलेली। रुग्णाच्या मृत्यूला जबाबदार धरत डॉक्टरांनाही मारहाण झालेली। या घटनेनंतर डॉक्टर दहशतीखाली आहेत। डॉक्टर प्रामाणिकपणे काम करत असतानाच त्यांना मारहाण होणं आणि प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करणं हे दुर्दैवी आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। तर डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय। डॉक्टरांनी रुग्णालय प्रशासनाकडे सुरक्षेची मागणी केली। कूपर हॉस्पिटलमध्ये जे काही इन्सिडेंट काल झाला तो खूपच जास्त धोकादायक होता आणि यावेळी आपले जे वर्किंग डॉक्टर आहे जे 24 तास काम करतात हॉस्पिटलमध्ये त्यांना खूप मारहाण करण्यात आली। आणि यावेळी सर्वात मोठा मुद्दा जो हायलाईट करायचा आहे, यावेळी आपल्या सिक्युरिटी जी अवस्था आहे कूपर हॉस्पिटलमध्ये ती फारच दयनीय आहे। आणि कूपर हॉस्पिटलचे डॉक्टर रात्रंदिवस खूप सेन्सिटिव्ह जागी काम करतात। खूप पेशंटना ते तोंड देतात, बऱ्याच रिलेटिव्हजना त्यांना फेस करावं लागतं। अशा ठिकाणी डॉक्टरांना मदत करायला, डॉक्टरांना सेव्ह करायला या ठिकाणी कुठलीच सिक्युरिटी तैनात नाहीये। ही खूपच दुर्दैवी गोष्ट आहे आपल्यासाठी।